मन धागा धागा रेशमी दुवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 68. तेरे संग यारा खुश रंग बहारा, तू रात दीवानी मैं जर्द सितारा. अहो, असे काय मध्ये येता? दूर व्हा ना. केसातील गुंता काढताना तिची चिडचिड. तो अचानक तिच्या समोर येऊन उभा. संपूर्ण आरसा अडवला आणि हिला काहीच दिसेना. सोमवारची सकाळ. ऑफिसला निघायची घाई. ती साडी नेसण्यास वर आली तरीही याचा स्टडीत फोन कॉल सुरूच. तयार तर झालेला, बस टाय बांधायचा बाकी होता आणि गेले 20 मिनिट कॉलवर गुंतलेला. दारावर टकटक करत, ओठात पुटपुटत, आवरा लवकर, 7 वाजलेत. घड्याळात इशारा करतच सुचवलेलं. बस 5 मिनिट, त्याने बोटांच्या इशाऱ्याने सांगितलं. पण 5चे 15 मिनिटे झालीच. हिची साडी नेसून झाली आणि केसांचा अंबाडा बांधताना साहेब पुढ्यात अवतरले अचानक. फिर मैं टाय कैसे बांधू? त्यानेही वळून त्रासिक नजरेने पाहिलंच. अरे वा, एवढं होतं तर लवकर आवरायचं ना. त्याच्या शर्टला मागून धरतच ओढलं पाठी. बेसावत उभा तो धडपडल्यानं वाचलाच आणि ही त्याच्या पुढे जाऊन उभी. कंगवा ड्रेसिंग टेबलवर ठेवत केसांचा बन बनवत. क्या कर रही हैं आप? माझा शर्ट. व्यवस्थित इन केलेला शर्ट पाठून विस्कटला आणि अर्धवट बांधलेल्या टायला सोडून शर्ट नीट खोचावा लागला. मग काय, ही माझी आवरायची वेळ आहे ना, तुमची काय मध्ये लुडबुड? अंबाड्यावर जाळी बसवतच आरशातून पाठी उभ्या त्याच्यावर राग व्यक्त केला. व्हॉट डू यू मीन बाय तुमची वेळ? मुझे भी ऑफिस जाना है, मुझे भी देर हो रही है. टायची गाठ जरा जास्तच जोरात बांधली. हा, मग काय, तुम्ही 7 पर्यंत तयार व्हायचं आणि 7 ते 7:20 मी तयार होणार. तिचं ठणकावून सांगतच लिपग्लॉस लावणं. रागात किंचित फिसकटलंच. ये किसने तय किया? यू डिड नॉट इन्फॉर्म मी. त्याने खांदे उडवतच ड्रॉवर मधून कंगवा घेतला, तिला खांद्याला धरून दूर करत. इन्फॉर्म करायचं म्हणजे काय? आता काय मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंगवर तुमची सही घ्यायची का, की आपल्या दोघांमध्ये ही अशी अरेंजमेंट ठरली आहे? लिपग्लॉस तिथेच ठेवत टिकली सारखी केली. आपके पास बहुत सारा फ्री टाइम है, तुम्ही बसा आर्ग्यू करत. आय एम लिव्हिंग. शेवटचे एकदा स्वतःला आरशात पाहिलं. वॉर्डरोब मधून ब्लेझर घेतला आणि बॅग उचलली. मीही रिकामी नाहीये तुमच्यासोबत वाद घालत बसायला. मला ऑफिसला 8:30ला पोहोचायचं आहे. चार्जिंगला लावलेला मोबाईल पर्समध्ये टाकत तिनेही लॅपटॉप बॅग उचलली. रागीट कटाक्षांची देवाणघेवाण. बेडरूम मधून सोबतच बाहेर पडताना, राजीव, तुम्ही स्वतः फोन कॉलवर वेळ वाया घालवत बसलात आणि माझ्याशी वाद. माझा अंबाडा बांधताना 1-2 पिन्स तरी हातात द्यायच्यात. इतर वेळी बरा रोमांस करायचा असतो आणि आज नुसती चिडचिड. मेघा, मुझे टाई बांधने में हेल्प तो नहीं की, बस यूं ही गुस्सा किया. आज आपका प्यार कहाँ गया? मुझसे झगड़ा करना ज्यादा फेवरेट काम है आपका. आता मुलींसमोर काही बोलू नका. जिन्यावरून उतरत दबक्या आवाजातच समजावलं. मैं तो वैसे भी चुपचाप ही बैठा रहता हूं, सीधा साधा पती. मिश्किल डोळे हळूच मिचकावले आणि त्या खट्याळपणात तिचाही राग विरघळून गेला. हो का, तुम्ही सीधे साधे? डेफिनेशन बदलावी लागेल सीधा साधा शब्दाची. तिनेही हसतच डोळे नाचवले. अच्छा. सोबत पायऱ्या उतरतानाही काही क्षण नजरेत हरवायचं होतच. डॅड, मम्मा, यू आर लेट. हे चिमण्यांकडून ऐकून दचकायचं होतं. भानावर यायचं होतं. गालावर हसू अडवायचंही होतं आणि क्षणात रोल स्विच करत सिन्सिअर मम्मा डॅड बनायचं होतं. रात्री 9:30ला आलेला दीदींचा कॉल आणि ती पटकन मोबाईल घेऊन रूम मध्ये पळाली. अहो, GR या जवळ थांबा. तिच्यासोबत वर येणाऱ्या त्याला मुली झोपेपर्यंत तिथेच बसून राहण्याची ड्युटी मिळाली. दार लोटून तडक बेडवर चढलीच
अन प्राण कानात आणूनच ऐकत होती दीदींचं बोलणं अस्पष्टच, जणू हुंदका सावरतच एक एक शब्द हळूहळू उच्चारणं. दीदी, काय झालं? आवाज असा का येतो आहे? काही झालं का? रिधिमाचा फोनवरचा घोगरा आवाज ऐकून ही घाबरली. दीदी जिजाजींमध्ये काही भांडण? बिझनेसबद्दल सांगितलं म्हणून त्यांना पटलं नाही का? देवा, माझ्यामुळे त्या दोघांमध्ये काही प्रॉब्लेम नको. दीदी, तुम्ही रडताय का? प्लीज बोला ना माझ्याशी. रिधिमा उत्तरच देत नाही जाणवून काकुळतीने विचारलं. अरे मेघा, खुशी के आंसू है, बहुत खुश हूं. घोगरा आवाज सावरत हसली रिधिमा आणि हिच्या जीवात जीव आला. म्हणजे जिजाजी? आनंदाच्या भरात बेडवरच उड्या, बसल्या जागीच. राजीव, आत्ता तुम्ही इथे असतात ना तर एक पापी तुम्हाला नक्की. कधी बोललात दीदी? काल संडेला. ही वॉज फ्री अँड रिलॅक्स्ड, तब हिम्मत करके बता दिया. आणि मग? बहुत खुश है गौरव. इतने सालों के बाद मैंने खुद के फैशन को फॉलो करने का सोचा. रिधिमाचा आनंद शब्दातून बरसत होता. बघा दीदी, मी म्हणाले होते ना, जिजाजी नक्की खुश होतील आणि सपोर्टही करतील. उसने कहा है बिझनेस का इनिशियल इन्वेस्टमेंट वो करेगा. अच्छा, खरंच? हा, मस्तच. पण जिजाजींना सांगा, आम्ही एक्सपान्शनच्या वेळी तुमच्याकडून इन्व्हेस्टमेंट घेऊ. तेव्हा आम्हाला व्हेंचर कॅपिटल फर्मची आवश्यकता असेल. सध्या तरी इनिशियल इन्व्हेस्टमेंटची सोय झाली आहे. तिचं अगदी प्रोफेशनल टोनमध्ये बोलणं, आणि दोघीही खळखळून हसल्या. मेघा, इट्स ऑल बिकॉज ऑफ यू. पता नहीं कैसे शुक्रिया करू. गहिवरली पुन्हा. त्यात माझं काहीच नाही. जे होत आहे ते बिकॉज ऑफ यू हॅव अ ड्रीम, आणि आता ते आपण पूर्ण करायचं. हो, बट इस उम्र में भी मैं ख्वाब देख सकती हूँ. ये विश्वास तुम्ही से तो मिला है. ऑफकोर्स दीदी, स्वप्न पाहायला वयाचं बंधन नाही, हे आपण आधीच ठरवलंय ना. बाप रे, हे सगळं खूप एक्साइटिंग आहे. किती सारी कामं करायची आहेत. तुमच्या बिझनेसचं रजिस्ट्रेशन, लोगो ठरवूया. आपण ज्या सप्लायर्सना फायनल केलं आहे त्यांच्यासोबत अग्रीमेंट्स, आणि तुम्हाला इथून सपोर्ट करणारी छोटीशी टीम हायर करायची आहे. दीदी, आपण त्या दिवशी त्या 2 जणींना भेटलो ना, त्याही फॅशन डिझायनिंगच्या स्टुडंट आहेत. त्या तुमच्या असिस्टंट म्हणून इथून काम सांभाळतील. ओ गॉड, खूप काम आहे दीदी. तिची उत्साही बडबड ऐकत रिधिमा तिकडे हसत होती. मेघा, यू साऊंडेड लाईक भाई. नर हवून बोललीच. का? मी काय केलं? तू आत्ता भाईसारखं ओ गॉड म्हणाली. रिधिमा हसत होती आणि हिचे डोळे आश्चर्याने मोठे. देवा, बघा आता त्यांच्यासारखं बोलायची सवयही जडत आहेत. सोबत राहून सवयी पण एकरूप होत आहेत. दीदी, मी ना उद्या तुम्हाला आपली इनिशियल इन्व्हेस्टमेंटच्या डिटेल्स पाठवते. आणि हो, तोच रिपोर्ट श्वेतालाही मेल करते. वो फाइनेंस का सब कुछ तुम देखो, मैं बस डिजाइन्स बनाऊंगी. प्रोडक्शन डिपार्टमेंट मेरा और फाइनेंस डिपार्टमेंट तुम्हारा. रिधिमाने हसतच कामाची विभागणी केली. मी आहेच हो, पण बिझनेस वुमनला सर्व काही माहीत हवे. परचेस, सेल्स, प्रोडक्शन, मार्केटिंग आणि फायनान्सही. आपल्या व्यवसायाची संपूर्ण माहिती हवीच. ठामपणे समजावले. तुम हो ना, सिखा दो धीरे धीरे सब कुछ. हो, नक्की. नेक्स्ट संडे तिघींचा कॉन्फरन्स कॉल अरेंज करते. तुम्ही, मी आणि श्वेता सगळं डिस्कस करूया. मेघाचे वीकेंड प्लॅनिंग तयार. हा मेघा, मिलते हैं संडे को. गुड नाईट म्हणत फोन ठेवला गेला. मोबाईल बेडवर टाकतच हुर्रे, दोन्ही हात उंचावतच तिचं ओरडणं. क्या हुआ? अगदी त्याच वेळी दारातून आत पडलेलं त्याचं पाऊल. राजीव, इकडे या लवकर. दोन्ही हातांचे इशारे करतच बेड जवळ बोलावणं. दार बंद करून तोही आलाच हलकसं हसत. उत्सुकता त्यालाही जाणून घ्यायची तिच्या आनंदाचं कारण. बेडवर बसतच होता की गळ्याभोवती तिच्या हातांची मिठी, अन अति आनंदातच गालावर टेकवलेले ओठ. आनंदाचा भारच इतका की त्या ओठांच्या दबावाने त्याच्या गालात गोल गोल खड्डाच व्हावा.
अन तो काही क्षण स्तिमित. मी खूप 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 खुश आहे. मोठी पापी पूर्ण करतच डोळ्यात पाहिलं त्याच्या. हा, वो दिख रहा है. गुडघ्यावर बसलेल्या तिला सावरायला कमरेतूनच पकडलं. पर इस खुशी का रीजन क्या है? ते ना, बोलता बोलता थांबली. बताइए ना. तिचे नाचणारे डोळे नक्की काय सांगणार आहेत? ते सरप्राईज आहे, लवकरच सांगू. डोळे मिचकावत गळ्यातून हात काढत बसली जवळ. अच्छा, तो थोडी सी खुशी इस गाल पर भी छलका दीजिए. तिच्या खुशीत थोडासा आपलाही फायदा. पण इश, काहीही तुमचं म्हणत ती नकार देणार हे माहीत होतं. हो, का नाही. दुसऱ्या गालावरही मोकळं हसत तेवढीच जोरदार पापी. आता हैराण होण्याची वेळ त्याची. नक्कीच काहीतरी खास घडले आहे. कोई नया प्रोजेक्ट मिला है क्या? हाँ, असंच समजा. सुप्रीम शी रिलेटेड प्रोजेक्ट और मुझे पता नहीं. तिचं नाक ओढतच भुवया आकसल्या. हा, म्हणजे तसं रिलेटेड आहे पण आणि नाही पण. बट तुम्ही सांगणार नाही. आत्ता नाही, पण अजून 1 महिन्यांनी नक्की. त्याच्या चेहऱ्यावरचा प्रश्न अजूनच गडद. 1 महिन्यांनी असं काय घडणार आहे? आय होप यू आर नॉट प्लॅनिंग टू चेंज द प्रोजेक्ट लिडरशिप. लेट मी रिमाइंड यू द क्लॉज. आवाजात हलकीशी चिडचिड. उगाचच. क्लॉज 8 मला तोंड पाठ आहे. त्या क्लॉजमुळेच तर इथे आहे आज, तुमच्या क्लोज. त्याच्या हातांना विळखा देतच गोड हसली. क्लॉज आणि क्लोजची घातलेली सांगड ऐकून तो मोठ्याने हसलाच. इसे पास नहीं कहते. हात सोडवत घट्ट मिठीत घेतच तोही खुश. हा, अब इसे कहते हैं दिल के करीब. त्याच्या हृदयावर डोकं ठेवलेली ती. मी सुप्रीम आणि तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. तिचंही मनापासून बोलणं. तो ये पूरब मुंबई में क्यों शिफ्ट हो रहा है? आवाज तर असा जणू काही पूरब त्यालाच त्रास द्यायला मुंबईत येत आहे. अहो, असं काय करता? 3 वर्षांपासून तिकडे आहे. दिल्ली ऑफिस सेटअप करण्यासाठी गेलेला. आता तिकडे सगळं सुरळीत आहे. गिरिजा असोसिएट व्हीपी आहे. आम्हाला 2 वर्ष ज्युनियर. दिल्ली ऑफिस आता तीच सांभाळेल. असंही पूरब यावर्षी मुंबईला परत येणार होताच, पण इथे परत आलंच पाहिजे याची जाणीव त्याला करून दिली ती रश्मीने. रश्मी के लिए कुछ भी असं झालं आहे पूरबचं. म्हणजे तसं गेले वर्षभर तो हेच करतो आहे. आय मीन रश्मीच्या नावाचा जप ऐकला आहे. फक्त हे त्याने हल्लीच मान्य केलं की रश्मी इज द वन मेड फॉर हिम. आपल्या बेस्ट फ्रेंडच्या आनंदासाठी चेहऱ्यावर एक निराळच हसू झळकलेलं. शी इज अ स्वीट गर्ल. पूरब इज लकी. भुवया ताणत उसासा. वैसे वो पूरब दिखने में तो अच्छा है, पर हरकतें बंदरों जैसी ही है. बंदर के गले में मोती की माला है हमारी रश्मी. हा, मग आता त्या दोघांच्या लग्नाची तयारी करायची आहे मला. दिवाळी झाली की लगेच अहमदाबादला जावं लागणार. 2 महिन्यानंतरचे प्लॅनिंग आत्तापासूनच. हाँ, भाई की शादी में बहन को तो काम करना ही चाहिए. नजर चोरत मिश्किल हसत होता. बघू तिला काही समजते का. गप्प बसा. मिळाला फटका. उलट बहिणीच्या लग्नाची तयारी तुम्ही करा आणि मी माझ्या मित्राच्या लग्नाची करणार. अच्छा. पूरबला मित्र म्हटल्यावर तर नजरेत जळजळ. लग्नात मी मुलाकडून आणि तुम्ही मुलीकडून असणार. आमची नीट खातिरदारी व्हायला हवी. हा, लक्षात ठेवा. मान झटकत आत्ताच दाखवला तोरा. खातिर करू, अभि करू. घट्ट होणाऱ्या मिठीसोबत गडद होणारी रात्र. त्याच्या मस्करीत मिसळला तिच्या हसण्याचा खळखळाट. अहो, घर सुनं सुनं वाटतंय हो. मंगळवारी सकाळी चहा घेतच हिरमुसलेली आई. अगं, मधुरा, मिलिंद, अर्जुन काल रात्री तिकडे पोहोचले आणि लगेच तुझं रडगाणं सुरू. हातातला पेपर घडी करून ठेवतच हसले बाबा. तुम्हाला नाही समजायचं आईचं काळीज. चहाचे कप उचलतच नाक मुरडून घेतलं. बरोबर. आम्हा बाबा गटाला काळीज नसतंच ना.
सगळी काळजी करायचं काम तुमच्याच काळजाकडे आहे. बाबांचाही शब्दरूपी षटकार, काळजातली काळजी दिलीच दाखवून. तसं नाही हो, आर्याही नाही आणि मेघाही. पूर्वी मधुरा अर्जुन महिनाभरासाठी यायचे, राहायचे आणि जायचे, पण घर सुनं व्हायचं नाही. आपली आर्या असायची ना. पण आता नाही ना. नातू तर होताच परदेशी, आता नातही जवळ नाही. या विचाराने डोळे डबडबले. तुलाच घाई होती मेघाच्या लग्नाची. मी म्हणत होतो केला असता आरामात डिसेंबरमध्ये. मग बसा आता एकटे. बाबाही नाराजीतच उठून सोफ्यावर जाऊन बसले. आता तुम्ही पुन्हा तो विषय सुरू करू नका. आज ना उद्या करायचंच होतं ना, मग कल करे सो आज कर. आणि तुम्ही मारे डिसेंबर म्हणत होतात. राजीवने ऐकलं असतं का? माझ्यापेक्षा जास्त घाई तर त्याला होती. मेघाला पत्नी बनवून घरी न्यायची. हसल्याच खुदकन. जावयाच्या डोळ्यातली ओढ पाहिलेली. साखरपुडा नकोच, डायरेक्ट लग्नच करू असं सुचवणारे उतावीळ जावई. हो, आज महिना झालाही लग्नाला आणि खुश आहेत दोघे सोबत. बाबांच्या गालावरही प्रसन्न हसू होतं. रविवारची संध्याकाळ आठवली. मिलिंदचा निरोप घ्यायला आलेले जावई पण सोफ्यावर बसून बोलताना कान आणि नजर मेघाच्या बेडरूमकडे. मधुरा आणि ती आत बसून गप्पाजे करत होत्या. आणि बायको दिसत नाही म्हणून जावई बेचैन. हो, दिवस कसे भुर्रकन उडून जातात बाई. शनिवारी जाऊ आपण भेटायला जिया आर्याला. आपण ठरवलंय ना, कधी आपण तिकडे जायचं, कधी त्या इकडे येतील. भेटीगाठी होतच राहतील. सोफ्यावर येऊन बसलेल्या आईच्या खांद्यावर हळूच हात ठेवतच समजावलं. जान, आज क्या दिन है? स्वतः आधी आवरून तिच्यासाठी बेडरूममध्येच थांबलेला तो. ती साडी नेसताना बाल्कनीत उभा, पण आता पाठीवर विखरलेले मोकळे केस पाहून मन मानेना. मिठीत घेतच हनुवटी विसावली तिच्या माथ्यावर. आरशात तिचं रूप न्याहाळत. आज काय, मंगळवार आहे. त्याने घ्यावं सकाळी आवरताना मिठीत. ही सुप्त इच्छा नकळत पूर्ण झालेली. हसली खुदकन. दॅट रिमाइंड्स मी, आज आमचा सेरीनच्या टीमसोबत कॉल आहे. ऋषिकेशच्या रिसॉर्टला अजून हवा तसा रिस्पॉन्स मिळत नाहीये. मेजर स्ट्रॅटेजिकल चेंजेस करावे लागणार आहेत. ऑफिशियल बडबड सुरू. तिला सुप्रीमच्या कॉन्फरन्स रूममध्ये पोहोचलेलं पाहून, गॉड, ही वर्कोहोलिक वाईफ मलाच का? असंच म्हणत होते त्याचे डोळे, आरशातून तिच्यावर रोखलेले. काय झालं? असे का पाहताय? आवरू दे ना मला. नजरेनेच सोडा सांगितलं, पण तो ऐकेच ना. आज 22 ऑगस्ट है. या अंकावर विशेष जोर देतच तिची ट्यूब पेटते का याची वाट पाहणं. मेघा, सब कुछ तो याद रहता है. आज का दिन कैसे भूल गए? हा मग? ही अजूनही क्लूलेस. मी ऑफिसचं काही महत्वाचं काम विसरले का? पण आजचं कॅलेंडर आणि नोट्स तर पाहिल्या मी. इसी दिन 1 महीने पहले बदमाश बाहुबली की शर्मिली तितली से शादी हुई थी. लाडात येत गोल फिरवून समोर घेतलं तिला. देवा, सॉरी, लक्षातच नाही. कसनुसं हसतच डोळ्यांची विनवणी. माफ कर दो मेहराजी. एक्चुअली मुझे भी याद नहीं था. अर्ली मॉर्निंग श्वेता का मैसेज व्हेन आय वॉज इन जिम. त्यानेही डोळे बारीक करत मान्य केलंच. मीही तुमच्यासारखाच विसराळू. आणि यावर त्याला हलकीशी मिठी देत खळखळून हसणारी ती. तिच्या गालावर अलगद ओठ टेकवत शुभेच्छा देणारा तो. मग तिनेही रीतसर टाचा उंचावत शुभेच्छांची परतफेड केलीच त्याच्या गालावर. बस इतना ही. आय डिझर्व मोर. तिच्या ओठांवर नजर खिळलेली. आत्ता नाही, उशीर होईल ऑफिसला. दूर व्हा, आवरू दे मला. हसरे लाजरे डोळे हलकेसे मोठेही. तो आपलं आर्जव ऐकतो का? ऐकणार नाही. या गोंधळातही राजीव, ही ओठातील गोडव्यांची देवाणघेवाण सुरू होते, पण हल्ली पटकन सावरता येत नाही. नकळतच धुंद होऊन जातो आपण दोघेही. ऑफिसच्या गडबडीत नको हो, नाहीतर तुमच्या शर्टच्या कडक इस्त्रीचं आणि माझ्या साडीच्या पदराचं काही खरं नाही. ठीक है,
आपको फुर्सत में परेशान करने का मजा ज्यादा है. मिठीतून मोकळं करतच डोळे मिचकावले. रात्रीच्या गोड गोड छळाची आठवण. येस मेघा, यू आर राईट. ऑफिसला देर तर होणारच. आजकल इन रुमानी लम्हे महसूस करते वक्त खुद को काबू में रखना मुश्किल हो रहा है. सो आज कहीं डिनर पे चले? त्याचं सहजच सांगणं. दोघच? तिचा नेहमीचाच प्रश्न. असं बरं दिसेल का? हे मात्र मनातच. आणि त्याच्या खदखदून हसण्यात तिला उत्तर मिळालं. आपण ना गणपतीच्या सुट्टीत झिरकॉनला राहायला जाऊया. आर्याची कल्पना. पुलावचा घास तोंडात भरतच तिची बोलायची घाई. आज बरेच दिवसांनी बाहेर झाडाखाली आवडीच्या पारावर बसून डबा खाण्याची संधी मिळालेली. आणि इंग्लिश पिरियडला क्लास टीचर मॅमनी गणपतीच्या सुट्टीत काय करणार हे सहजच सर्वांना विचारलेलं. हां, 1 वीक हॉलिडे आहे, जाऊया आपण. जियाही विचार करू लागली. पण मम्मा डॅड, त्याचं काय? हा प्रश्न तिच्या मनात डोकावला आणि आर्याचे डोळे बारीक. जिया, मम्मा डॅडचं ऑफिस असणार, ते कसे येणार? आर्याने खांदे उडवतच दिलेलं स्पष्टीकरण. हो बरोबर, आपल्या दोघींनाच जावं लागेल. जियानेही मान्य केलं. अरे, झिरकॉनला खूप मज्जा येते. आपल्या सोसायटीचा गणपती असतो क्लब हाऊस मध्ये 5 दिवस. आपण सगळी मुलं दिवसभर तिथेच मज्जा करायची. प्रसाद द्यायला आपणच थांबायचं तिथे. देन संध्याकाळी प्रोग्राम्स असतात. ते भजन अँड ऑल आय डोंट लाईक. आजी जाते, आपण खेळायचं बाहेर गार्डन मध्ये. आणि झिरकॉनला ना माझ्या खूप साऱ्या फ्रेंड्सच्या घरी पण गणपती असतो. आपण रोज जायचं नमस्कार करायला. मोदक असतात प्रसाद म्हणून. डोळ्यातूनच मोदकाचा गोड आनंद ओसंडून वाहत होता. देवदर्शनाचे काही नाही, आपला उद्देश फक्त मोदक. हे ऐकून तर जियाने कपाळाला हात मारलाच. बाप्पा, ही छोटीशी बहीण अशी कशी आहे? म्हणजे ऑल महाराष्ट्रीयन फॅमिलीजकडे गणपती असतो का? जियाचा निरागस प्रश्न. ते मला काही फारसं माहित नाही, पण बाप्पा तर सगळ्यांचा आहे ना, कुणीही घरी आणू शकतं. आर्याचं ही सोपं स्पष्टीकरण. एकमेकींकडे पाहत विचारात हरवलेल्या दोघी.